शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी, तर ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावाची आता घोषणा झालेली आहे। तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर आता ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। अक्षय भाटकर या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, अगदी 5 मिनिटांपूर्वीच आपलं बोलणं झालं आणि आता अधिकृत घोषणा झालेली आहे। नक्कीच अनेक नावांची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून होती। मग प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक असतील, त्याच्यानंतर मीनाक्षी शिंदे यांचं नाव देखील यामध्ये आलं आणि दुसरीकडे भाजपकडून देखील संजीव नाईक आणि संजय केळकर यांचं नाव होतं। मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन एक स्वतःची पॉवर दाखवत एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची सीट ही खेचून आणली असं म्हणावं लागेल आणि भाजपचा आग्रह मोडीत काढत ही जी सीट आहे ती ठाण्यालाच आता असणार। ठाण्याची सीट जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे आणि यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांना थोडीशी पुढच्या वेळीची संधी देऊन आता सध्या तुर्तास जी आहे ती नरेश म्हस्के यांना संधी दिलेली आहे। आणि याचं कारण मगाशी जसं मी सांगितलं ते पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा त्यांनी केला होता आणि सामनातून हकालपट्टी करण्यासाठी ज्यांची पहिली सगळ्यात बातमी होती ते नरेश म्हस्के होते। त्याच्यामुळे या त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांना आता ही सगळ्यात मोठी संधी एकनाथ शिंदे यांनी देऊ केलेली आहे। नरेश म्हस्के हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते, त्यांच्यानंतर ते सभागृह नेता होते आणि मग ते सगळ्यात शेवटी आता जी महानगरपालिका होती त्यामुळे ते महापौर देखील होते। आनंद दिघे यांच्या काळापासून ते शिवसेना संघटनेमध्ये आहेत आणि एकूणच एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के हे एकत्रितरित्या या सगळ्या ठाण्याच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये विकासामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे नरेश म्हस्के यांना ही संधी देण्याचा भाग होता आणि आपण 2 ते 3 दिवसापूर्वीच ही बातमी दिली होती की नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि त्यानुसार आता अधिकृतरित्या हे जाहीर झालेलं आहे की नरेश म्हस्के हेच आता राजन विचारे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत। जरी राजन विचारे यांचे 2 प्रचाराचे टप्पे पूर्ण झालेले असले आणि थोडंसं उशिरा हे नाव जाहीर झालेलं असलं तर देखील आता प्रचार कशा प्रकारे होतो हे बघावं लागेल आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी इतर जे त्यांचे सहकारी आहेत मग प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदे हे कशा प्रकारे काम करतात, नवी मुंबईमधून नाईक फॅमिलीकडून कशा प्रकारे त्यांना सपोर्ट मिळतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या सीटचा निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहे। मात्र एक विश्वास शिंदे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की ज्या प्रकारे ठाणे हा बालेकिल्ला राहिलेला आहे त्याच प्रकारे आता यावर्षी देखील जरी शिवसेनेमध्ये फूट पडली असेल तर देखील आम्ही पुन्हा एकदा ही जी सीट आहे ती आम्ही निवडून आणू शकतो आणि म्हणूनच नरेश म्हस्के यांना ही संधी देण्यात आली आहे। अमोल, निश्चित धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर ठाण्यामधून आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत नरेश म्हस्के।